मित्रहो नमस्कार. एका नवीन राजकीय व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, राजकारणामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होणं हे आपल्याला काही नवीन नाही. रोज काही ना काही शॉकिंग न्यूज येऊन धडकते आणि आपली डोकी बधीर होऊन जातात. आपल्यासारख्या सर्वसामान्यांची जे राजकारणापासून चार हात लांब आहेत त्यांची डोकी जर एवढी बधीर होत असती तर कार्यकर्त्यांना रोज किती रंग बदलायला लागत असतील आणि ते रंग बदलता बदलता त्यांची कशी त्रेधातिरपीठ उडत असेल याचा विचार आपण न केलेलाच बरा. मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करूया आढेवेढे न घेता. राज ठाकरे महाविकास आघाडीत आले, पण हा निर्णय उद्धव ठाकरेंना फायदेशीर ठरेल की शरद पवारांना फटका बसेल? संपूर्ण महाविकास आघाडीची यामुळे ताकद वाढेल की भाजपला फायदा होईल? महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उलटलंय आणि या एंट्रीनं सगळ्यांची डोकी फिरवलेत. आज आपण पाहणार आहोत, राज ठाकरे ठरणार का आघाडीसाठी गेम चेंजर की स्वतःचंच नुकसान करणार? महाविकास आघाडी त्यांचा फायदा होणार की भाजपला फायदा होईल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार तिन्ही नावं एकत्र आली तीही महाविकास आघाडीमध्ये, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडेल याचा विचार केला. पण आता ही फक्त कल्पना नाही तर वास्तव आहे. कारण राज ठाकरेंनी महाविकास आघाडीत हळूहळू एंट्री मारली आहे, ती मागच्या दरानं. कॅमेरासमोर किंवा ऑन रेकॉर्ड न मारता ते महाविकास आघाडीत सामील झाले आणि महत्त्वाचं म्हणजे उद्देश होता तो EVM मशीन अर्थातच इलेक्शन कमिशनर सोबत मीटिंगचा. महाविकास आघाडीसोबत गेलेले राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पायावर पाय ठेवून, त्यांच्या हातात ठेवून प्रश्न विचारले. एरवी EVM बाबत आणि निवडणूक प्रणालीबाबत शंका न घेणार राज ठाकरे यावेळी महाविकास आघाडीबरोबर एकत्र राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटले आणि त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. जे महाविकास आघाडीच्या मनात होतं ते राज ठाकरेंच्या मुखात आलं. त्यामुळे या दोघांचा एकमेकांशी असलेला संग कॅमेऱ्यानं अचूक टिपला. मित्र, आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे नेमके राजकीय उलथापालथ काय होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, व्हिडिओ आवडला तर नुसतं लाईक करू नका तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकांचं बिगुल वाजायचं अजून शाबूत असलं तरीसुद्धा ते कोणत्याही क्षणी वाजू शकतं आणि निवडणूक आचारसंहितेचा कालावधी जो असतो तो 1 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही असा सध्याचा अंदाज आहे. म्हणजे दिवाळी संपताक्षणी या निवडणुका जाहीर होतील आणि डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत या निवडणुका संपतील असा अंदाज आहे. आता निवडणुका एकाच वेळी होतील की वेगवेगळ्या होतील, झाल्या तर कोणत्या निवडणुका अगोदर होतील आणि कोणत्या मागे ठेवल्या जातील हे सध्याच्या घडीला स्पष्ट झालेलं नाही. तरीसुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका अगोदर घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस आहे आणि दुसऱ्या निवडणुका ज्या आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, त्यासुद्धा काहीच दिवसांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये घेण्याचा निवडणूक आयोगाचा त्यांचा मनसूबा आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया की राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे नेमकं काय होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, राज ठाकरे यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली. उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांची महाविकास आघाडीत एंट्री झाली. प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण घडल्याचं त्यांनी वरवर भासवलं असतं तरीसुद्धा हे सगळं पूर्वनियोजित होतं असं त्यांच्या प्रत्येक हालचालीवरून दिसून येतं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत गेले ते मराठीच्या मुद्द्यावर आणि उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यानंतर त्यांची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली ती निवडणूक आयोगाच्या प्रणालीवर शंका घेण्याच्या एका मुद्द्यावरून. या गोष्टी अशा घडल्या की उद्या ते सांगायला एक मोकळे होतील की आमचे विचार जुळत नाहीत, आम्ही काही मुद्द्यांवर एकत्र आलो आहोत. पण तरीसुद्धा जे घडलं ते कोणत्याही एका मुद्द्यावर एकत्र येण्याइतपत एवढं हा मुद्दा काय मोठा नव्हता आणि ते मुद्दे जुनेच आहेत, असा काही नाही की नवीन मुद्दा आला.
तर आपण या प्रश्नाच्या खोलात जाऊया नको, कारण ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कोणाबरोबर जावं. आणि फक्त राज ठाकरेंवर शंका घेण्या इतकं महाराष्ट्रात वातावरण इतर पक्षांनी चांगलं केलेलं नाही. सगळेच पक्ष त्यांची विचार प्रणाली गुंडाळून, त्यांची कार्यक्षमता, त्यांचे विचार आचार सगळ्या गोष्टी गुंडाळून कोणीही कोणासोबत हातमिळवणी करतं, ही सध्याची स्थिती आहे. तर मित्रांनो, राज ठाकरेंच्या एंट्रीमुळे नेमकं काय झालं आहे, आत्ताच्या घडीला काय झालं आहे ते पाहू. महाविकास आघाडीचा विचार केला तर राज ठाकरे यांची एंट्री इतर कोणाला हवी असेल किंवा नको असेल, पण ती काँग्रेसच्या डोळ्यात खुपते आहे. काँग्रेसने स्पष्टपणे राज ठाकरे यांच्या एंट्रीला विरोध केलेला आहे. आता काँग्रेसची महाराष्ट्रात ताकद काय हे निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आलं. आता तुम्ही म्हणाल लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी खूप मोठं यश मिळवलं, तर ते महाविकास आघाडीचं एकत्रित यश होतं. पण काँग्रेस जी आज कधीकधी स्वबळावर लढण्याचा नारा देते आहे, त्या तुलनेत काँग्रेसची एवढी ताकद महाराष्ट्रात निश्चितच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ हे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून काँग्रेसची पातळी खूप लयाला चाललेली आहे. पूर्वीचे जे प्रदेशाध्यक्ष होते नाना पटोले, ते भाजपवर कधी ना कधी का असेना पण आरोप करीत होते, प्रत्यारोप करीत होते, कोणत्यासाठी कारणासाठी आंदोलन करीत होते. हे सध्याचं चित्र, ते पूर्वीचं चित्र जे आहे ते काँग्रेसमधून सध्या दुर्लभ झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झालेली आहे. आता महत्त्वाचा विषय येतो शरद पवारांनी सध्या तरी या गोष्टीला विरोध केलेला नाही, राज ठाकरे यांच्या एंट्रीला विरोध केलेला नाही. शरद पवारांना विचारांशी काय देणं घेणं आहे असं वाटत नाही. त्यांचा लाभ जिथे असेल मग तो कोणाबरोबर जाऊन का होईना पण तिथे ते जातात. मग त्यांचं विचार प्रणाली वगैरे ते काय बघत नाहीत. आणि त्यांचं एक उत्तम उदाहरण सांगायचं झालं म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी त्यांना पाठिंबा देण्याची, त्यांचं सरकार जेव्हा गडगडण्याची वेळ येणार होती त्यावेळी ह्यांनी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. आता दिला की नाही दिला ह्याच्यापेक्षा देण्याची तयारी दर्शवली होती. सरकार पडायला नको असं सांगून महाराष्ट्राचं हित आम्ही बघणारे आहोत असं कांगावा करून त्यांनी ती तयारी दर्शवली होती. भाजपसोबत जाण्याची अनेक वेळा त्यांनी तयारीसुद्धा दर्शवली होती. असा काय पहिलाच प्रसंग नव्हता. तर मित्रांनो, त्यामुळे शरद पवारांची याच्यात भूमिका काय असेल याच्यापेक्षा शरद पवार स्वतः विचार करतील. शरद पवार एक मुत्सद्दी नेते आहेत, मातब्बर नेते आहेत. त्यामुळे त्यांचा जिथे फायदा असेल तर ते राज ठाकरे यांना येऊ देण्यात काहीच अडचण करणार नाहीत. आता राज ठाकरे आणि उरला पक्ष उद्धव सेनेचा याच्यामागे काही विरोध असण्याचं कारणच नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ऑलरेडी एकत्र आलेले आहेत. फक्त त्यांच्या जागा वाटप किंवा ज्या गोष्टी आहेत पुढच्या त्या बाकी राहिलेल्या आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त काँग्रेसचाच विरोध होईल असं सध्याच्या दर्शनीचं चित्र आहे. तर मित्रांनो, राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे नेमकं काय होईल ते आता आपण पाहूया. राज ठाकरे यांची मनसे जी आहे ती फार विस्तारलेली नाही महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची जी फळी लागते ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे फारशी नाही. सध्या जी मनसेचं इंजिन जे धावतं आहे ते राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीवर आणि त्यांच्या आवाजावर, त्यांच्या धीर गंभीर आवाजावर आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीवर चालतं आहे. बाकीचं म्हटलं तर मनसेचं इंजिन हे कोळसा नसलेलं, डिझेल नसलेलं इंजिन आहे. त्यामुळे ते किती पळेल हे तुम्ही कल्पना करू शकता. हां, पण महाराष्ट्रामधील मुंबईमध्ये जिथं एक मराठी मुद्दा चालतो, हिंदुत्वाचा मुद्दा चालतो आणि महत्त्वाचा म्हणजे मराठीचा मुद्दा चालतो, तिथं राज ठाकरेंची कमान बऱ्यापैकी आहे. ती त्यांना निवडून आणून देण्याइतपत नसली तर ते किंगमेकर तर निश्चित ठरू शकतात. किंगमेकर म्हणजे कोण किंग बनवायचा हे ठरवण्याची क्षमता असलेला पक्ष. कारण राज ठाकरे यांची स्वतःची अशी काही मताचा गट्टा महानगरपालिकेमध्ये आहे, मुंबईच्या एरियामध्ये आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, या एरियामध्ये. तर त्या ठिकाणी जर त्यांची ताकद महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली तर महायुतीची ताकदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे विचार करायचा झाला तर महायुतीमध्ये भाजप हा वेगळा लढण्याच्या तयारीत आहे. विशेष करून शिंदेंच्या ठाण्यामध्ये भाजपमध्ये एकटा लढण्याची ताकद सध्या तरी मुंबईमध्ये असेल किंवा ठाण्यामध्ये असेल नाही आहे. त्यांनी कितीही जरी कांगावा केला तरी ती ताकद त्यांच्यामध्ये नाही. तरीसुद्धा त्यांनी प्रयत्न केला तर महायुतीला याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. कारण महायुतीमध्ये ठाण्यामध्ये त्याचा फटका एकनाथ शिंदेला बसेल. एकनाथ शिंदे भाजपबरोबर गेल्यामुळे त्यांची काही का होईना त्यांची इमेजला थोडाफार धक्का लागलेला आहे.
आणि त्यानंतर भाजप जे आता कसं आहे, महायुतीमध्ये भाजप हाच प्रबळ पक्ष आहे आणि प्रबळ असो की नसो त्यांचाच वर्चस्मा चाललेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, हे दोन्ही पक्ष, यांचे दोन्ही पक्ष जे आहेत ते भाजपबरोबर फरफटत चाललेले आहेत. जसं बैल उधळले की बैलगाडी फरफटत जाते, अक्षरशः चालत नाही, ती फरफटत जाते. त्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष फरफटत चाललेले आहेत. त्यामुळे भाजपने जे काही निर्णय घेतले, चुकीचे, वाईट, चांगले, त्या निर्णयाचा फटका या दोन्ही पक्षांना बसणार. त्यामुळे एकनाथ शिंदेंची प्रतिमा काही अंशी, पूर्ण अंशी नाही ठाण्यामध्ये, कारण ठाणे हा त्यांचा होम पिच आहे, पण काही अंशी डागाळलेली आहे. आणि ती डागाळल्यामुळे आणि भाजप एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे भाजपने जर घेतली ठाण्यामध्ये, तर त्याचा कमी अधिक परिणाम यांची मतविभाजनावर होऊ शकतो, महायुतीची मतविभाजनावर होऊ शकतो. आणि विभाजनामध्ये झालं, त्याचा फरक पडला तर महायुतीला मुसंडी मारायला थोडीफार जागा उपलब्ध आहे. आणि ती मुसंडी मारणं फार काही कष्टाचं आहे असं नाही, कारण उद्धव ठाकरेंची इमेज जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये गेल्यामुळे मलिन तर नक्की झालेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना कोणी चांगलं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरेंची जे काही निर्णय घेण्याची क्षमता असेल किंवा भाजपने जे काही गेल्या काही महायुतीनं जे चालवलेलं आहे महाराष्ट्रात असेल, देशात असेल, त्यामुळे लोक खूप कंटाळलेले आहेत. त्या तुलनेत तरी उद्धव ठाकरेंची इमेज ही चांगली आहे. त्या तुलनेत मी पूर्ण तुलना करीत नाही, कारण कमी अधिक फरकानं सगळ्यांच्याच इमेज बिघडलेल्या आहेत, पण त्या तुलनेत चांगली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मागे राज ठाकरेंची ताकद कमी असेल, जास्त असेल, मीडियम असेल, ती उभी राहिली तर उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये बळ येऊ शकतं आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या मध्ये बळ येऊ शकतं. आता हे सगळं ठीक आहे, महाविकास आघाडीला बळ येईल किंवा काय, पण महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष ते एकत्रित राहतील का राज ठाकरे आल्यानंतर, हा महत्त्वाचा विषय आहे. फक्त ते जर राहिले, आणि महत्त्वाचं राहून उपयोगाचे नाही, कागदोपत्री सगळ्या गोष्टी असतात, रूट लेवलला तुमचं काम कसं चालतं, ते एकत्र चालतं का, याच्यावर खूप काही डिपेंड राहतं. कारण कसं आहे, राज्यात आपली महायुती आहे, महाविकास आघाडी आहे असं वरचे पक्ष सांगतात, वरचे पदाधिकारी सांगतात, पण प्रत्यक्षात रूट लेवलला कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात प्रचार करतात आणि सगळी गणितं बदलून जातात. त्यामुळे वर काय होतं याच्यापेक्षा रूट लेवलला काय होतं हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, राज ठाकरे यांच्या एंट्रीमुळे, राज ठाकरेंची जी एंट्री आहे, राज ठाकरेकडे खूप मोठा व्हिजन होता, पण त्यांचे विचार हे आचारामध्ये येत नाही. ते खूप मुद्दे हाताळायचे, म्हणजे हा मुद्दा हाताळू, तो मुद्दा हाताळू, त्याच्यावर आपण काम करू, ह्याच्यावर काम करू, ह्याच्या विरोधात आंदोलन करू, वगैरे वगैरे, पण त्यातला एकही मुद्दा तडीच जात नाही. आणि तो तडीच जाण्याच्या अगोदरच ते त्या मुद्द्यावरून उडी मारून दुसऱ्या मुद्द्यावर येतात. त्यामुळे मुद्दे सोडवण्याचे राहिले बाजूला, राज ठाकरे हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात, असं एक लोकांमध्ये ग्रह झालेला. तो त्याने खोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या भाषणामधून, पण तो काय अजून खोडून काढला गेलेला नाही. लोकांच्या मनात आधी तो प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाला असेल किंवा राज ठाकरेंच्या भूमिकेला असेल, लोक नावं ठेवू लागले. मग तो त्यांच्या जिव्हाळ्याचा का प्रश्न असेल, त्यांच्यावर विश्वास फार राहिलेला नाही त्यामुळे ते किंग मेकरच ठरू शकतात, किंग होऊ शकत नाही. याच्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला मित्रांनो, की तिन्ही पक्षांनी जर एकत्र येणं आणि मनसेचा चौथा पक्ष, हे 4 पक्षांनी एकत्र येऊन एकत्रित निवडणुका लढणं, आणि ते पण सामोपचारानं, आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन. कारण कार्यकर्ता हा कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाचा असतो. विशेष करून या महानगरपालिका असतील, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये कार्यकर्ता हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक मतदार हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या मोठ्या फरकानं जिंकल्या जात नाही. त्या म्हणजे काही ठिकाणी ते एवढी चुरशीची मतदान होतं की 1-2 मताच्या फरकानं सुद्धा एखादा माणूस निवडून येतो. त्यामुळे प्रत्येक मतदार आणि प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा असला पाहिजे आणि असतो. त्यामुळे ह्या निवडणुकीत प्रत्येकाला त्यांचा कार्यकर्ता जपून ठेवायला लागेल, आणि त्यांना काय वाटतं याच्यावर पुढची गणितं ठरवावी लागतील. इतर वेळी कसं असतं, मोठे मोठे मतदारसंघ असतात, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं सोपं जातं, तिथला कल कळू शकतो, आणि त्याच्या कारण त्या मतांमध्ये खूप मोठा डिफरन्स असतो, 1-2 मताचा काही फरक नसतो. हे वॉर्ड एवढे असतात महानगरपालिकेमध्ये, त्याच्यामध्ये मतदार कमी असतात, त्यामुळे किंचितचा जरी 100-200 मतदार जरी इकडे तिकडे झाले तरी निकाल बदलू शकतो. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे हा किंग मेकर ठरू शकतो.
आता तो कोणाची मतं खातो तर भाजपची कितपत खाईल हा प्रश्न आहे. कारण जी काय खाईल किंवा जी ताकद आहे ती मनसेची स्वतःची अशी मतं आहेत. तुम्ही बघू शकता की मुंबईमध्ये आजसुद्धा मनसेची ताकद आहे, निश्चित आहे. फक्त ही सगळी ताकद जर मनसेनं उभी केली महाविकास आघाडीच्या बाजूनं आणि महाविकास आघाडीमध्ये यांना स्थान मिळालं, मानाचं पान मिळालं आणि सगळे पक्ष एकत्र लढले, म्हणजे महाविकास आघाडीतले 4 पक्ष मनसे धरून हे पक्ष जर एकत्रित लढले तर महायुतीला ते टक्कर देऊ शकतात. आता महत्त्वाचा विचारायला इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय होईल, तर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद फार त्या मानानं कमी आहे. गावागावांमध्ये मनसेचा पक्ष काय आजसुद्धा पोहोचलेला नाही. त्यामुळे एक त्यांचा स्टार प्रचारक म्हणून महाविकास आघाडीला राज ठाकरेंचा वापर करावा लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे अनेक वर्ष महाराष्ट्र स्वप्न बघतो आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, तर त्याच्यावर व्यक्त होऊन तेच वेळोवेळी दाखवून की आम्ही महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाऊबंदकीमधला जे वाद होता ते विसरून आम्ही एकत्र आलो आहोत आणि तुमचा मला पाठबळ पाहिजे हा मुद्दा हायलाईट करून. कारण आपलं राज्य जे आहे, आपलं राज्याचं राजकारण जे आहे ते भावनिक मुद्द्यावर सुद्धा चालतं. इतरांवर टीका करण्यापेक्षा आपलं काय आहे, आपलं व्हिजन काय आहे किंवा आपण कसे एकत्र आलो हे जर महाराष्ट्राच्या मनावर त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला माहिती आहे ग्रामीण जनता ही नात्यांवर भाळते आणि ठाकरे बंधू हे ब्रँड आहे, ठाकरे हे घराणं हे ब्रँड आहे महाराष्ट्रासाठी. त्यांची ताकद इकडे थोडीफार कमी जास्त होते ते सोडून द्या, तो राजकारणाचा एक भाग झाला. पण ठाकरेंवर प्रेम करणारे आजसुद्धा लोक आहेत ठाकरे घराण्यावर. फक्त ते ब्रँडिंग कसं करतात, त्यांचा वेळ जो आहे तो भाजप कसं वाईट आहे हे सांगण्यातच जातो. तर ते न सांगण्यापेक्षा ते तर सांगाच, पण त्याच्याबरोबर ह्याचंही ब्रँडिंग करा की आम्ही दोघे भाऊ आता एकत्र आलो आहे, तुमचं जे महाराष्ट्रात स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी. फक्त त्याची तुम्हाला साथ घालायला तुम्ही त्याला पाठिंबा द्या, असं जेव्हा भावनिक आवाहन केलं जाईल जिथं त्यावेळी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये ह्या पक्षांविषयी, या दोन्ही ठाकरे बंधूंविषयी एक आत्मीयता निर्माण होईल आणि ते सोपं जाईल. कसं आहे माहिती आहे का, भाजपवर राग आहे लोकांचा म्हणून आम्हाला मतं द्या, हे मतं मागण्याचं काही कारण असू शकत नाही. त्याच्यासाठी स्वतःचं ब्रँडिंग लागतं, स्वतःचे एक व्हिजन लागतं किंवा काहीतरी भावनिकदृष्ट्या लोकांना एक इमोशनल करणं हे तरी करावं लागतं. हे जर केलं तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला निश्चितच भवितव्य आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.